आता त्यांना एक सरप्राईज देते म्हणे. सॉरी म्हणजे तिथून आणलंय मी पण खाल्लं, मुलांनी पण खाल्लं, काय ते सांगते. चला पुढे. चाकू कुठे आहे पण? ये इकडे ये. कापा. जय भीम, मी राणी. स्वागत आहे तुमच्या पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ना, म्हणजे सॉरी आपल्या युट्यूब चॅनलवरती ना 5000 सबस्क्राईब कंप्लीट झालेलं आहे. तर त्याच्या सेलिब्रेशनसाठी ना आम्ही बाजारात केक आणायसाठी गेलो होतो. तर ते बाहेरचं काही शूट केलं नाही, त्याचा म्हणजे शॉर्ट ब्लॉग तुम्हाला नक्की बघायला भेटणार. शॉर्ट ब्लॉग बनवला आहे बाहेर आणि घरात म्हटलं फुल ब्लॉग बनव. कसं मग मुलं असतात सोबत. सॉरी ट्रॅफिकमध्ये ना इतकं जास्त थकून गेलोय ना आम्ही, म्हणजे अर्धा तास ट्रॅफिकमध्ये थांबलो. अजून पाणी वगैरे काहीच पिलं नाहीये. पहिले म्हटलं ब्लॉग चालू करून घेऊ, कारण 9 वाजून गेले आम्हाला येता घरून. 6:30 वाजायचं गेलो होतो, 9 वाजून गेले येता म्हणून जास्त थकल्यासारखं वाटतंय. तर त्याच्याच सेलिब्रेशनसाठी ना म्हणजे केक वगैरे आणायसाठी गेलो होतो. तर म्हणजे आता केक तर फ्रीजला ठेवून दिला, म्हणजे आमच्या फ्रीज बंद आहे ना, तर दुकान आहे आमचं, तिथं फ्रीजमध्ये केक ठेवून दिला. म्हटलं आता भाजी वगैरे करून सेलिब्रेशनच्या वेळेस केक कापायच्या वेळेस केक आणू, म्हटलं कसं मग पाणी होऊन जाणार ना यासाठी. तर तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे जे सर्व झालंय आणि पुढे पण आहे ना नक्की मला असा सपोर्ट करत राहा. चला आता बाजारातून काय आणलंय ते पण दाखवते. म्हणजे गेलो होतो केक आणायसाठी, मेन म्हटलं छोटंसं सेलिब्रेशन, असं छोट्या मोमेंट्स कॅप्चर करून ठेवायचे आहेत मला. हे बघा मिक्सर खराब झालंय ना आमचं, तर हे आणलं मिनी चॉपर. कसं मग आज आहे ना पनीरची भाजीचा बेत आहे, तर त्याच्यासाठी मिक्सर लागणार म्हटलं. तर मिक्सर तर खराब आहे, त्याची मोटर जळून गेली आहे, यासाठी हे चॉपर आणलेलं आहे. बाकी हे अजून बघा इथं जॉईन करायचं आहे. म्हटलं तोपर्यंत ठीक आहे, भाजी वगैरेसाठी लागतंच आपल्याला मिक्सर. तर छोटंसं छान आहे म्हटलं घरातल्या घरात. आणि मटर पनीर करणार आहेत आम्ही. हे बघा किती नरम होऊन गेलं, कारण केव्हांचं सोबतच आहे, फ्रीजमध्येच बरं असतं. हे पनीर आणलंय चॉपर, वटाणे मटर पनीर बनवायचे आहे. आणि हा पनीर मसाला, आणि अजून फिनाईल वगैरे आणले घरातलं, ठेवून दिलं ते जागच्या जागी. तुम्हाला तर माहिती मुलं किती आगाव असतात, ते लगेच सांडून वगैरे दिलं असतं म्हटलं, तर म्हणून त्याला जागेवर ठेवून दिले. आता माझी सासूबाई ते घरी होते ना, म्हणून त्यांनी ना चपाती आणि भात बनवून ठेवला आहे. आता मला फक्त भाजी बनवायची. आता चला मी आता पटापट त्याची तयारी करून घेते, कारण खूप उशीर पण होऊन गेला आहे. चला तोपर्यंत ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा. याला पण ठेवून देते त्याच्याकडे. बघा पूर्ण नरम होऊन गेले, दुकानात देऊन देऊ ठेवायला फ्रीजला. हे बघा कटच करता येणार नाही, नरम होऊन गेले पूर्ण. देऊन येते मी याला. चला म्हटलं सर्वात अगोदर भाजीचं साहित्य कट करून घेते. हे स्वच्छ धुवून घेतलं मी छोटं मिक्सर. कांदा टोमॅटो कट करून घेते. काही जास्त वेळ लागणार नाही. मिक्सर राहिला असता तर बरं राहिलं असतं. कसं मग याच्यात पण जास्त बारीक म्हणजे असं पेस्ट सारखं होणार नाही ना, पण ठीक आहे आता काय करायचं नाहीये तर. आणि आज आहे ना ही साडी मी पहिलीन वेळेस नेसली. इतकी छान साडी आहे, म्हणजे घेतली तशी ना पहिलीन वेळेस नेसली. म्हणजे त्याचं ब्लाऊजच दिलं नाही त्या बाईने. ब्लाऊज शिवते ना त्या बाईने ब्लाऊजच दिलं नाही. आता 2 महिने होऊन गेले ब्लाऊज टाकले. तर पिको फॉल करून तर केव्हांची देऊन दिली होती मला साडी, पण ब्लाऊज काही दिलं नाही. आज पण गेलो होतो घ्यायला, ब्लाऊज काही तयार नव्हतं. यासाठी मग घरातलं हे रेड कलरचं थोडंसं मॅच होत होतं, मग तेच ब्लाऊज मी घालून घेतलं. असं आता काय करणार, काहीतरी ऍडजस्ट तर करावंच लागणार ना. जाऊ द्या, असं पटापट भाजीची तयारी करते मी, नाहीतर मुलं आले म्हणजे खूप जास्त मस्ती करणार घरात. त्यांना म्हटलं थोड्या वेळ बाहेर बसा बेटा, मी भाजी बनवते तोपर्यंत. याच्यात म्हटलं थोडंसं बारीकच कट करून कांदा टमाटर टाकते, नाही तर हे ना तुटून जाणार, जास्त म्हणजे मजबूत नाही राहत हे. टमाटे आणायला गेलाय का दादा? बेटा तिकडे ठेव. कुठं खेळत होता केव्हांचा? हा आयुष पण आला. कुठं गेला होता ट्रॅफिक मध्ये, तर मुलं इतके जास्त परेशान होऊन गेले. दादा तिथे गोरीला कसं नाचत होता? हा
थँक्यू करत होता. बापरे, कसा डान्स करत होता तो. भालू होता तो. कसा डान्स करत होता. चप्पल बाहेर काढून ये पहिले. जा चप्पल बाहेर काढ. गंदी बात. हे बेटा असं नाही ना, ते लगेच खराब होऊन जाणार. उठ उठ उठ, चप्पल काढून ये, मग तुला चॉप करून देणार मी. हा जा. जाऊ दे, याला गोरीला कडे नाही घेऊन जायचं मग. जाऊ दे. बघा तुम्हाला सांगितलं ना, मुलं आले म्हणजे खूप मस्ती करणं चालू होऊन जाणार त्यांचं, म्हणून त्यांना आहे ना मी बाहेर पाठवलं होतं. पण ते काही बाहेर थांबतील का, लगेच येतात ते. हे चाकू याच्यात लागून जा ना. ठेव ठेव आता. मग चाकू ना तो सरक. बस बस. थँक्यू सर्वांना सांगून दे, गोरीला कसा थँक्यू करत होता तुला. दादा सांगून दे सर्वांना, गोरीला कसा डान्स. गोरीला कसा डान्स करत होता सांग लवकर. तिकडे पाहून सांग. तिकडे तिकडे तिकडे. गुड बॉय तू, तुला चॉकी देणार मी. हा डान्स. दोन. कसा डान्स करत होता गोरीला तिकडे सांगून दे सर्वांना. पडून पण गेलता. बापरे. तिथे आम्ही बाजारात गेलो तर मोबाईलच्या दुकान सामने ना असा गोरीला म्हणजे डान्स करत होता. माझी आरवी इतकी जास्त घाबरत होती ना, आणि माझे आयुष्य आहे तर त्याला असा हात मिळवायला गेला होता ना बेटा. तुम्हाला शॉर्ट ब्लॉग मध्ये बघायला भेटणार की किती घाबरत होते ते. हा का. तू तर नुसती घाबरत होती त्या गोरीलाल पाहून, आणि माझे आयुष नुसता डान्स करत होता त्याच्यासोबत. आहे ना बेटा. कसा डान्स करत होता अजून. चला आता तुम्ही ब्लॉगला कनेक्ट राहा. खरंच याच्यात आहे ना एकदम बारीक चॉप झालं मी नाही तर, म्हणजे मला तर असं वाटलं होतं ना जास्त बारीक नाही होणार, पण एकदम छान बारीक झालेलं आहे. पाहू शकता तुम्ही. आता काढून दाखवते. बरं झालं ही एवढ्या कामाची वस्तू घेऊन आलो, नाही तर मिक्सर नाही होता ना, म्हणजे पनीरची भाजी काय पण काळ्या मसाल्याची भाजी करायच्या पहिले ना थोडा विचारच करावा लागायचा की कशात बनवायचं असं. पण काळा मसाला वगैरे तर बारीक नाही होणार, पण ठीक आहे. कांदा टोमॅटो बारीक करायसाठी. पाहू शकता किती छान चॉप झालेला आहे असं. आता याच्यात आहे ना लगेच टमाटे पण चॉप करून घेते. टमाटे पण बारीक बारीक कट करून त्याच्यात टाकून देते. आणि मला आहे ना एक काम करायला पाहिजे होतं. हे फ्रीज काही ठेवलं नाही मी नाही दुकानात, म्हणजे फ्रीजला पहिले. आता हे सर्व झालं ना, त्यानंतर पनीरला आहे ना तेलामध्ये तळून थोडंसं साईडमध्ये ठेवून देणार. कसं मग ते ना जास्त गळून जाणार. आणि एका ताईनी ना पनीर मटर पनीरची रेसिपी पण मागितली होती. तर खूप छान म्हणजे सोपी रेसिपी आहे. या पद्धतीने नक्की करायची. म्हणजे बघा 4 टोमॅटो घेतले होते मी. सॉरी 4 कांदे घेतले होते आणि 2 टमाटर. आता हे पण छान चॉप करून घेते. बरोबर बसलं नाही वाटत. नवीन लावा लागणार. पहिलीन वेळेस ट्राय करते मी हे. मुलांचं काय आज बाहेर मन लागत नाही. घडी घडी येत आहेत ते. बघा लगेच आला आयुष. काय झालं बेटा. दादाकडे बसायला लावलं ना तुला. कोणतं ते नाही टाकत त्याच्यात. बाहेर जा. हा मी टाकता ना. जा बच्ची जा. दादा काय खातोय. पॉपकॉर्न खातोय का पाहतो बरं. जातो बेटी. हे कढी करायचंय बेटा. कढी करायचंय. चला आता पनीरच्या भाजीचं सर्व साहित्य मी कट करून घेतले. आता काय काय घेतलंय ते पण तुम्हाला मी दाखवून देते. सर्वात अगोदर हे पनीर आहे ना छान असं फ्राय करून घेतलंय. गोल्डन ब्राऊन कलर आला आहे. तर 3 कांदे नाही सॉरी 4 कांदे लहान लहान होते म्हणून 4 कांदे, 2 मस्त लाल टमाटर, अद्रक लसण पेस्ट, आणि हा सर्व खडा मसाला, कोथिंबीर, पनीर मसाला, वटाणे, आणि हे आपले बेसिक मसाले म्हणजे धना पावडर, मीठ, लाल मिरची आणि जिरं. बस एवढंच. आता तेल पण छान तापून गेलंय. त्याच्यात पहिलेच थोडंसं जिरं टाकते. त्यानंतर हा सर्व खडा मसाला, आणि हे चॉप केलेले कांदे.
कांदे छान परतून घेते जोपर्यंत याच्या कच्चापणा नाही जातो तोपर्यंत. थोडस मीठ टाकून देते जेणेकरून कांदे आपले लवकर शिजून जातील. नंतर पण अजून टाकणार चवीनुसार. पनीर फ्राय करत होते तेव्हा मुलांचं पनीर खायचं चालू होऊन गेलं तर त्यांना ना असं पनीर फ्राय केलेलं खूप आवडतं म्हणून त्यांच्यासाठी थोडस काढलं. मस्त तिघं मुलांनी खाल्लं. आणि अजून बघा किती उशीर होऊन गेला स्वयंपाक करायला. अजून केक कटिंग करायचं बाकी आहे. म्हटलं घरातल्या घरात मस्त छोटस सेलिब्रेशन करू. आणि आमचा प्लॅन आहे ना असा पण होता की मस्त पनीरची भाजी पुरी असं करू म्हणजे घरातल्या घरात छोटस सेलिब्रेशन. पण ज्यादा उशीर होऊन गेला म्हणून म्हटलं चपात्याच बनवायला लावला होता माझ्या सासूबाईंनी. त्यांनी काय बेटा नंतर पाहते मी भाजी बनवून जा. दादाला घेऊन जा दादाला. हे यायचं काय पण सांगायचं असं काय लागलंय पप्पाच्या गाडीला. दादाला घेऊन जा जा. येते मी गॅस बंद करून थांब. भाजी कांदे छान शिजून गेलेत. आता याच्यात टाकते टमाटर. येते ना बेटा. ते बघ त्याच्याकडे काय बघ. दादा चावी ठेव गाडीची. गाडीची चावी ठेव. हिला घेऊन जा. दीदीला घेऊन जा जा. दीदीला घेऊन जा. टमाटर छान परतून झालाय. आता याच्यात टाकते अद्रक लसूण पेस्ट. याला पण छान परतून घेते जोपर्यंत याच्या कच्चापणा जातो तोपर्यंत. याची प्युरी झाली असते ना अजून छान भाजी आली असते म्हणजे ग्रेव्ही छान आली असते. पण जाऊ दे आता मिक्सर खराब आहे तर काय करणार. स्वयंपाक वगैरे झाला की पहिले केक कटिंग करू कारण मुलं आहेत ना केक पाहून अंगातच घुसून गेले की केव्हा केक कटिंग करणार असं. म्हटलं करू बाबा पहिले स्वयंपाकचं काम आवरून घेऊ दे मला त्यानंतर केक कटिंग करू आपण. मुलं खूप एक्सायटेड आहेत. कोणाचा बर्थडे असा करतायत. कोणाचा बर्थडे आज. तुझा बर्थडे. काय बनवते आज. शिजून गेलं पनीर. आरवी काय बनवून दाखवते. चला आता हे छान शिजून गेले कांदा टमाटे अद्रक लसूण. आता याच्यात सुका मसाला टाकते. मटर पनीर खाणार ना बेटा. 1.5 चम्मच लाल मिरची टाकली. थोडासा धना पावडर. आता हे छान मिक्स करून घेते. आणि गरम मसाला आहे ना मी लास्ट मध्ये टाकणार जेव्हा आपली भाजीला गदक येणार ना तेव्हा टाकणार. पहिले नाही टाकत. असं टाकल्याने ना भाजीला फ्लेवर पण आणि चव पण एकदम छान येते. हळद राहिली. हळद दादा मला हळद नाही दिली. राहू दे आत नाही जाणार दादा नाही का इथं. देऊन द्या तेवढं हळद. इकडे येऊ नका. सर्व मसाला मस्त पैकी परतून झालाय. आता याच्यात टाकते वटाणे. वटाणे तर अजून सोलणार होते पण जाऊ दे म्हटलं उशीर होऊन गेलाय. ते सोलायमध्ये अजून जास्त उशीर होणार यासाठी वटाणे पण थोडे सोलले मी नाही.
अजून थोडं पाणी टाकते, कसं मग वाटाणे शिजतील ना. थोडं पाणी घेऊन येते. इथं आहे ना स्वयंपाक करायचा हाच प्रॉब्लेम असतो, सर्व वस्तू किचन मधून आणून इथं परत म्हणजे स्वयंपाक करावा लागतो. आणि इथं आहे तर जास्त पसारा होतो. बघते आज तर पाऊस बंद आहे. अजून 1-2 दिवस बंद राहिला की गॅस म्हणजे तिकडेच घेऊन घेणार. आणि हांडा ठेवते मी स्वयंपाकच्या वेळेस इथं, पण मुलं सारखे ग्लास टाकतात, तांब्या टाकतात, नुसतं पाणी पाणी करतात. यासाठी किचन वरतीच हांडा राहू देते. चला आता मी पाणी भरून आणते. भाजीला गदक येऊन गेलाय. आता याच्यात टाकते पनीर फ्राय केलेलं. पनीर पहिल्याने टाकायचं, कसं मग पनीर आहे ना लवकर शिजून जातं, मग त्याचा आहे ना असं चुरा होऊन जातं. यासाठी वरूनच टाकते मी. थोडेसे वाटाणे शिजले की पनीर टाकायचं. बेटा चूप, हे मुलं खूप आरडा मारतात बापरे. आता याला कम गॅस करून 5 ते 7 मिनिटासाठी असं ठेवून देते. कसं मग वाटाणे शिजायला थोडा टाइम लागणार ना यासाठी. आणि मुलांची एवढी जास्त मस्त चालू आहे. आज त्यांना सांगते बाहेर खेळा, बाहेर खेळा, पण त्यांचं आहे ना आज अजिबात मन लागत नाही बाहेर. नुसतं कारण केक आणलाय ना घरात, यासाठी नुसतं चालू आहे त्यांचं केक कापायचं. बघा तो कुठे घुसून गेला. पसारा केल्याशिवाय काही चेन पडत नाही मुलांना. काय करतोय? तुझं घर आहे? माझं घर आहे म्हणे. खुर्ची खाली घुसून गेला. होते बेटा, आता 5-10 मिनिटात भाजी होऊन जाणार, मग लगेच देते. हा चला आता सर्व स्वयंपाक तर झालाय, म्हणजे भाजी शिजायला ठेवून दिली आहे. आणि आता केकची तयारी करतोय. केक तर घेऊन आली मी, कारण दुकान बंद करून देणार आता, म्हणून केक पण घेऊन आली. आणि आता त्यांना एक सरप्राईज देते म्हणे. सॉरी, म्हणजे तिथून आणलंय मी पण खाल्लं, मुलांनी पण खाल्लं. काय ते सांगते. चला कुठं ठेवली मी. डोळे बंद करा तुम्ही. डोळे बंद करा. खूप छान आहे, मी खाऊन झाली. डोळे बंद करा. हात करा पुढे लवकर. हात करा. खोललेलं नाही मी अजून. खोला. हा तुम्हाला तर आठवण नाही होती, खायासाठी घेतली. नाही मी खाल्ली. खावा तुम्ही. आम्ही सर्वांनी खाल्ली. खावा. एकदम छान आहे चॉकलेट. लगेच येऊन गेले बघा. छान आहे ना. आयुषने ना आरवीने जबरदस्ती खायला लावले होते. चॉकलेट घे. कॅडबरी पण घेतली होती आणि चॉकलेट पण. कॅडबरी तर त्यांनी तिथंच खाल्ली. चला आता पटकन तयारी करू, नाही तर मुलं आहे ना झोपून जातील. चला आता पटापट मी म्हणजे टेबल वगैरे साफ करून घेते. टेबल वगैरे तर सर्व साफ करून झालाय. आता जाग्यावर लावतोय म्हणजे केक कापायसाठी. बघा मुलांना किती घाई झाली. मागे घ्या अजून. कोणाचा बर्थडे आहे? हा केक बघा तो. कोण कटिंग करणार केक? खूप घाई लागली यांना. दादा कोणाचा बर्थडे आहे? आरू सरक बेटा, केक पाहू दे. छोटासा केक आणलाय मस्त. आता अजून आणावं लागणार 10 दिवसात. दादाचा बर्थडे आहे आयुषचा, 15 ऑगस्टला. दादा सरक. चॉकलेटवाला केक आहे ना दादा. हाय के नाव लिहिलं होतं का तिथं? कुठे दादा? तो पुसून टाकणार. चॉकलेट तुला पण देऊ ना, थांब ना. याला खूप घाई लागली. हे बघा फायके. उलट आहे. बस. चला आता कॅन्डल्स लावून घेते, नंतर केक कटिंग करते. दादा सर का उलटी त्याने लावायला ना. लावा आता तुम्हीच. कशी लावता येईल? दादा सर
चाकू कुठे आहे पण? ये इकडे ये. कापा कापा. पहिले हे काढून घेऊ, थांबा. त्याला जळून जाऊ दे. खूप प्रयत्नानंतर शेवटी किती वेळानंतर जळलं ते. कापा आता. थांब थांब, तुटून जाणार. करा कॉंग्रॅच्युलेशन. दादा तुटतोय. थांब थांब, मी कटिंग करते आता. पडतोय, थांबा. बस खावा खावा खावा. खा बेटा आता, खा. बस बस आता काय तू. घे आता, या दे पप्पांना. सर्वजण तो खावा बेटा. हा अरे देती ना, थांब ना. हाला देती ना, हात खराब होते तर बॉक्स आणत नाही. छोटी प्लेट आण, प्लेट आण छोटी आण बेटा. असा हात नाही लावायचा, गंदा होतो. चाकू आण नाही, छोट प्लेट आण. बस बस बस. हे बॉक्स दे ना, राहू दे ते. हे बॉक्स दे. या ना तुम्ही, या ना. आणि चाकू आण, चाकू याच्यात देते. हा हा बेटा, प्लेटाने भरायच्या, याच्यात देऊन देते. आम्ही सर्व केक कापाय मध्ये राहिलो नाही तर भाजी ठेवून दिली होती. म्हणजे आठवण तर होती, पण भाजी ना थोडीशी जळत होती. बरं झालं, म्हणजे थोडासा वास आला जळायचा, तर थोडक्यात भाजी माझी वाचून गेली. हे बघा, म्हणजे ग्रेव्ही ना थोडीशी कमून गेली. आणि हे बघा, सर्व साईडला जळून गेलं, एक साईडला. बरं झालं, लवकर लक्ष गेलं. आता भाजी दाखवते तुम्हाला. आपली मटर पनीरची भाजी किती छान झाली. असं ग्रेव्ही थोडी कमून गेली, पण छान झाली भाजी. तर आता मुलं आहे ना, म्हणजे एकमेकाला डायरेक्ट केक लावत होते. माझे आयुष पण आरवीला लावत होता आणि माझ्या सोनांश पण तिला लावत होता केक, म्हणून तिला पूर्ण भरून गेली होती ती केकची. तर आता चला, स्वयंपाक वगैरे सर्व झालं. केक वगैरे म्हणजे कापून झाला. आणि छोटासा सेलिब्रेशनचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते पण कमेंट करून नक्की सांगा. ना आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपल्या व्हिडिओना लाईक करत जावा. चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.